तर सोलापूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केले। महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि यावेळी बोलताना राज ठाकरेंनी पवारांनाही टोला लगावला। दुसरीकडे महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे, यात जात येथे कुठे? महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात, मात्र सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे फक्त मतांचं राजकारण आहे असंही राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा, या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना। असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं। आपण असल्या गोष्टी उत्तरातल्या युपीमध्ये, बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी। हे लोण महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली, ते राज्य आज जातीपातीमध्ये खितपत पडलेलं आहे, याच्यासारखं दुर्भाग्य नाही। अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या, मला असं वाटतं की जी लोक असतील, प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे।